या विद्यार्थ्यांना बाहेरच्या लोकांनी येऊन मार्गदर्शकांनी येऊन त्यांना मार्गदर्शन करावे, नाविन्यपूर्ण काहीतरी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करावी, याच्यासाठी या रविवारला आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. आपण या ठिकाणी एक 4-5 वर्षापूर्वी आपली भेट झाली होती आणि साहेबांच्या माध्यमातून येथे विपक्षांना बरं का साहेबांच्या समोर बसले सर्व विपक्षांना करून आलेले इगतपुरीला टाळ्या वाजवा यांच्यासाठी एक वेळा. जो इगतपुरीला 6 दिवसाचा कोर्स चालतो आमच्या जीवनामध्ये 29व्या वर्षी येऊन आला होता. किती 29व्या वर्षी मी विपक्षांना कधी गेली 28 ते 29व्या वर्षाचा होतो तेव्हा मी पहिल्यांदा विपक्षाला गेली. साहेब आपल्याकडे आल्यामुळे ठाणामाळ्याला सुरुवात झाली आणि तुम्ही 15-16 वर्षाचे म्हणजे माझ्यापेक्षा 15 वर्षाच्या पहिले मी विपक्षाला सांगत आहे. तोही प्रोग्राम म्हणतो थोडासा दिवाळीनंतर थोडासा वेळेच्या वर मुलांना पाठवता येत नाही, यावर्षी खूप कमी बॅचेस झाल्या. तो प्रोग्राम सुरू केला आपण विपक्ष नेतृत्व विज्ञानाकडे असं आपण नाव दिलेलं आहे आणि आतापर्यंत साहेब 23 बॅचेस आपल्या जाऊन आल्या इगतपुरीला. 23 बॅचेस. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. जेवढे मुलं विपक्षाला करून गेले आता ठाणापर्यंत मुलांचा मला फोन येत असतो. बरेच विपक्षाला जे मुलं करून आलेले ते मुलं बऱ्यापैकी शिकत आहेत. बऱ्याच मुलांचं हा चमत्कार नाही आहे, विपक्षाला चमत्कार नाही आहे, पण तुम्ही जे दररोज बसतात स्वतः ध्यान करतात त्याच्यात तुम्हाला 100% ज्ञानाची प्राप्ती होते. बरेच मुलं आता TYला आहेत, काही BEdला आहेत, काही मुलं आता वेगवेगळ्या ठिकाणी कोर्सेस करत आहेत, काही भरतीची तयारी करत आहेत. बऱ्यापैकी विपक्षाला गेलेले मुलं प्रवाहात येत आहेत, त्याला दररोज सराव लागतो. तुमचं खूप मोठं भाग्य की तुम्हाला इथून जायला मिळतंय. महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे शिरसगाव. मी गर्वाने सांगतो की तिथलं मुलं शाळेच्या मार्फत विपक्ष नेला. महाराष्ट्रातली पहिली शाळा अशी कुठली शाळा मला मानवता येईल की त्या शाळेची मुलं शाळा मानवली असं. या विपक्षाच्या माध्यमातून साहेबांनी स्वतः जो मैत्री नावाचा उपक्रम आहे त्यावेळेस ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं सर याच्यासाठी मुलांचे GRs आहेत, वेगवेगळे GRs आहेत, त्या GRनुसार आपण मुलांना पाठवू शकतो आणि त्या GRच्या माध्यमातून आपण दर वर्षाला जेवढ्या बॅचेस होतील त्या बॅचेस आपण पाठवतोय. या रविवार माझा कार्यक्रम त्यांना बोलण्याचा उद्देश फक्त एवढाच होता की साहेबांनी या ठिकाणी यावं आणि तुम्हाला मार्गदर्शन करावं. तुम्हाला माहीत नसेल साहेब मंत्रालयामध्ये सहसचिव होते. कलेक्टरच्या पुढचं पद असतं सहसचिव. तुम्हाला माहीत नसेल आज त्यांचं 70 वय आहे. तुम्ही 14-15 वर्षाचेच आहेत. त्यांचं 70 वय असून रात्रंदिवस प्रवासात असतात, रात्रंदिवस कार्यक्रम घेत असतात, रात्रंदिवस. आता बघा 70 वयाचा माणूस पुढे झाला नाही, इच्छाशक्ती लागते. जिथे इच्छा असेल तिथं मार्ग सापडतो. तुम्ही आता 15-16 वयाचे मुलं त्यांच्याकडे पण विचार केला पाहिजे की 70 वर्षाचा माणूस जर पूर्ण भारतभर फिरतात, पूर्ण भारतभर त्या भारतभर फिरून वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करतात, गावामध्ये जाऊन आरोग्यावर बोलतात, शिक्षणावर बोलतात, मुलांशी बोलतात, थकत नाहीत आणि 5,000 रुपये मानधन घेतो हे सांगा. आणि 1 रुपया मानधन घेत नाही. येण्याचा जाण्याचा खर्च सुद्धा घेत नाही. का ते एवढ्या मंत्रालयात पदावर असून हे बाजूला जे साहेब असले एका संस्थेचे संस्थापक आहेत. ही शाळा शासन चालवते. हे जे साहेब असले आहेत ना आपण पुढच्या वेळेस त्यांना बोलवणार आहेत. हे साहेबांची स्वतःची शाळा आहे आणि 300 मुलं शिकवतात. किती? 300 मुलं. त्यांच्याकडे 10 शिक्षक आहेत. इंग्लिश मीडियम एज्युकेशन शाळा चालते त्यांची इगतपुरीजवळ. चुकून पाट्या बिट्यांवर गेले तर जाऊन येते शाळेवर. साहेब होऊन गेले तर विजिट करता येईल. साहेब नाही झालं तर तिकडे इगतपुरीला कामाला जे गेले टमाटे खुडायला काहीतरी काम करायला तर शाळा पाहायला गेलो तुम्हाला. इथं येणारे जे लोक असतात ते 5 डिओटी असतात. 5 दिवस असे वेगवेगळे कुठले लोक आहेत
ज्यांच्याकडे खूप महामूल पैसा आहे त्यांना वेळ नाही आहे, पण जे खरंच समाजासाठी काम करताय, समाजासाठी राहताय ते लोक इथपर्यंत येतात. आपल्या रविवारच्या कार्यक्रमाला येणारा जो व्यक्ती असतो हा एक रुपया मागून घेत नाही आणि त्यांना वाटतं की आमच्या मुलांसाठी काहीतरी करावं. जे समाजामध्ये वंचित आहे, ज्यांची प्रगती झाली नाही आहे, जे शिक्षणापासून लांब राहिलेले आहेत, ज्यांचा आर्थिक विकास होत नाही आहे, ज्या मुलींना पुढे शिकता येत नाही, त्या निमित्ताने लोक पाहायला येतात की खरंच शिरसगाव आश्रम शाळेमध्ये रविवारचा कार्यक्रम चालतो का फक्त मॅसेज येतो. साहेबांचा आमच्या 2-3 दिवसापूर्वी बोलणं झालं. 1-3 दिवस झाले असते, मला वाटतं गुरुवार शुक्रवार. मी काल गावात जाणार होतो, सुट्टीवर जाणार होतो आता 3 दिवस. आम्ही शनिवारी शुक्रवारी जाणार होतो, पण साहेबांचा मेसेज आल्यानंतर थांबून घेतो. तुम्हाला इथं बसवण्यात किंवा त्रास देण्यात आम्हाला अजिबात फार आनंद होत नाही, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आम्ही दररोज बोलत असतो, शिंदे सर असतील, मी असतील, विद्या मॅडम असेल, आपल्या दोघं नर्स मॅडम असतील, त्या तुमच्याशी दररोज बोलतात. घरातल्या बापाची किंमत नसते आपल्याला. घरातला जो बाप असतो, घराची माया असते, घरातला दादा असतो, घराची आई असते, त्याची आपल्याला किंमत नसते. दररोज आई सांगते, अरे बाळा असं वाग, मुलीने असं वागलं पाहिजे. बाप कोणाला सांगतो, अरे हा लोकांना बोलतो, आपण त्यांचं ऐकत नाही. म्हणून हा रविवारच्या माध्यमातून बाहेरचे व्यक्ती तुम्हाला 2 शब्द सांगते, म्हणून ते आलेले आहेत. विचार करा, येण्यासाठी 3 वर्ष व्यक्ती करावी लागते. आता सुद्धा त्यांच्याकडे कामाचं पूर्ण शेड्यूल पॅक आहे. आता ते परत 1 वाजता जाणार आहे. रात्री खरं म्हणजे आम्ही त्यांना वेळ नाही देऊ शकलो, मी पण वेळ नाही देऊ शकलो. एवढ्या लांब येऊन देखील आम्ही त्यांच्याशी आपल्याला बोलणं झालं नाही. आणि तुम्हाला पुढं वाटेल, यांनी स्वतः सन्माननीय फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री त्यांच्याकडे आम्ही फाईल पाठवली आहे 2-3 वर्षापासून. त्यांनी स्वतः मेल केलेला आहे आणि ते स्वतः बोलतात, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, जे कोणी असेल, देशातल्या सर्वात मोठ्या व्यक्तीला ते मेल पाठवतात. मागच्याच महिन्यात त्यांनी आपल्या कमिशनरला, आपल्या पीओ मॅडमना, दोघांना मेल पाठवला. मला त्याचं कॉपी पण त्यांनी पाठवली. त्यांचा प्रयत्न चालू आहे की आश्रम शाळा कुठेतरी चांगल्या पद्धतीने पुढे गेल्या पाहिजे, त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे आणि ते अहोरात्र समाजासाठी काम करतायत. तुमच्यामध्ये पण असे गुन्हे आहेत, म्हणून रविवार माझा हक्काचा कार्यक्रम घेऊन चालू आहे. तुम्ही दररोजचं शेड्यूल पाहत असाल, दररोज तुम्हाला सूचना देतो तर आम्ही बऱ्याच गोष्टी सांगतो. कधी कधी रागाने मारणं पण जातो, खूप वाईट वाटतं आम्हाला. एखाद्या मुलाला जर मारला ना, तुम्हाला खरं सांगतो, मी काल रात्रभर झोपतो नाही, मला रात्रभर झोप आली. पण तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण शिकायला मिळाले. तुम्हाला 100दा बोलावं लागतं, सांगावं लागतं, बसण्यासाठी पण तुम्हाला सांगावं लागतं. 1 महिना गॅप पडला की तुम्ही विसरून जाता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोडंसं शीट घ्या. या ठिकाणी जे संस्थेचे संस्थापक बसले सर, त्यांना 12वीला 36 मार्क होते. फक्त किती मार्क होते इंग्लिशमध्ये? 36. हे लांबचे नाही, ते नगरचे. 12वीमध्ये 36 मार्क होते इंग्लिशमध्ये. इंग्लिश पुढे त्यांना DEDला जाता आलं नाही, इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स पडले नाही, म्हणून त्यांनी स्वतःची संस्था ओपन केली आणि ते चांगल्यापैकी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना आग्रह करेल, त्यांनाही वेळ नसतो, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार असतात, त्यावेळेस आपण त्यांच्याशी बोलणार आहे. मी त्यांना खरंच विनंती करेल की सर, आमच्याकडे तुम्ही पूर्ण 1 महिना द्या आमच्या मुलांसाठी. 50 मुलांचा क्लास घ्या, 1 महिन्याचा खर्च जाण्या खाण्याचा सर्व आम्ही करू. फक्त 1 महिना तुम्ही या आणि मुलांना 1 तास द्या, फक्त 50 मुलांसाठी. 25 मुली आणि 25 मुलं, त्यांचे लहान लहानले ज्युनियर KGचे मुलं, एवढे लेकरं इंग्लिश बोलतात. बघा, ज्या माणसाला इंग्लिशमध्ये 36 मार्क पडलेले आहेत, त्यांनी स्वतः विचार केला की मला इंग्लिश जमलं नाही तर मला इंग्लिश शाळा काढायची. म्हणून त्यांनी मुंडेगावजवळ त्यांची इंग्लिश मिडियम शाळा आहे. साहेबांच्या माध्यमातून पण माझी त्यांची ओळख झाली. असे बरेच लोक साहेबांच्या माध्यमातून जुळत आहेत. तर तुम्ही सुद्धा, मी तुम्हाला नेहमी म्हणतोय, वही आणून ठेवा, एक पेन आणून ठेवा, त्याच्यावर नंबर्स घ्या. भविष्यामध्ये कोण कधी कामात येईल, भविष्यामध्ये कोण कुठे कामात येईल याची गॅरंटी नसते, शाश्वती नसते, म्हणून आपल्याकडे नंबर असला पाहिजे. हे सर्व तुमचं हे शिकवणं चालू आहे तुम्हाला. हा कार्यक्रम पण शिकण्यासारखं आहे. खूप धावपळ होते या कार्यक्रमामध्ये, सर्व गोष्टी इकडे होऊन जातात. आता इथं बोलत असताना सुद्धा मला बाहेर कार्यक्रम आहे, त्या मुलाच्या बाहेर आलं त्याच्याकडे जायचं.
आणि तुम्हाला वाटतं काहीतरी बसवलं आहे, करायचं काहीतरी चाललंय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जे इथं बसतात ना, कान घेऊन ऐका. इथं येणारे लोक सोपे नाही आहेत, इथं येणारे लोक स्ट्रॉंग आहेत. शाळा चालवणं सोपं नाही आहे. भारतभर 70 वर्षाच्या माणसाला फिरणं सोपं नाही आहे. मोटरसायकलवर आले तर 3 तास नाशिक रोडपासून तर आपल्या शाळेपर्यंत मोटरसायकलवर. कुठला सहसचिव माणूस येणार आहे? त्यांची जर पेन्शन पाहिली, मला वाटतं त्यांची पेन्शन आज पण 60-70 हजाराच्या पुढे पेन्शन असेल त्यांना. 1 लाख रुपये. 1 लाख रुपये पेन्शन आहे. किती पेन्शन? 1 लाख रुपये पगार नाही बरं का. रिटायर झाल्यानंतर 1 लाख रुपये पेन्शन आहे साहेबांना. काय गरज आहे का त्यांना त्या मोटरसायकलवर यायचं, तिथं सकाळमध्ये कुठेतरी थांबायचं, कोणी जेवण दिलं नाही दिलं, खाल्लं नाही खाल्लं. मागे ते बरेच आश्रम शाळा फिरले. हा गुण तुमच्यामध्ये पण येऊ द्या. आपल्यामध्ये गुण काय माहिती आहे का? याच्या चोऱ्या करा, त्याच्या चोऱ्या करा, याला मारा, दरवाजे तोडा, इकडे हाडा तिकडे हाडा, जेवण घेता, तसं काही एक पाय मिळून घेतला, मारलं तर तुम्हाला राग येतो, तुमच्या पालकांना राग येतो, ते पालक तिकडून आवडून येतात. आपले पालक अनाडी येते, आपले पालक बिचारे भोळे बाबडे आहेत, त्यांना कळत नाही बिचाऱ्यांना. ते वाटतं माझा पोरगा शिकतोय आश्रम शाळेमध्ये, तुम्ही चुकीची माहिती देतात पालकांना, फार वाईट वाटतं. थोडंसं शिस्तीत या. हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश तो आहे, तुम्हाला वेगवेगळ्या सूचना देण्यात याव्या, तुमच्याकडे काहीतरी सांगण्यात यावं. आपण या साहेबांना बोलवणार आहे, हे जे बसले ते स्वतः मुख्याध्यापक आहेत, त्यांचं D.Ed झालेलं आहे, त्यांचं B.Ed झालेलं आहे, दिल्लीमध्ये त्यांनी कोर्स केलेला आहे. विचार करा, त्यांची स्वतःची मिसेस शिक्षिका आहे, त्यांनी नोकरी जॉईन केली नाही, शाळा ओपन केली, 300 मुलं शिकवत आहेत. असे सर्व चांगले चांगले लोक जुळत चाललेले आहेत. या ठिकाणी वाकारे साहेब जे बसले आहेत ना, यांच्यासोबत पूर्ण भारतातले लोक जुळलेले आहेत, पूर्ण भारतातले. तुम्हाला खोटं वाटेल, मागे आपले जे अमित कुमार सचिव होते ट्रायबल डेव्हलपमेंटचे, आदिवासी विकासचे, हे डायरेक्टली त्यांच्याशी बोलायचे. त्यांनी त्यांना परमिशन दिली होती आपल्या आश्रम शाळा ठेवायला, आणि प्रत्येक आश्रम शाळेत ठेवले. आणि जेव्हा माझ्याकडे आले तर मी माझा फायदा करून घेतला. मी काय फायदा करून घेतला? बघा, सगळीकडे गेले ते, पण माझ्याकडे आल्यानंतर मी काय फायदा करून घेतला? मी त्यांच्याकडे जी माहिती आहे ती घेतली आणि विपक्षाचा प्रोग्राम चालू केला. त्या मॅसेजमध्ये त्यांचं नाव असतं बघा, बरेच जण तुम्ही मॅसेज वाचत असाल महाराष्ट्रामध्ये, त्या मॅसेजमध्ये त्यांचं नाव असतं. यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सारे लोक येतात, जीवनामध्ये येतात, त्यांचं आपल्याला चांगलं घ्यायचं असतं. ज्यांनी घेतलं ते पुढे जातात, ज्यांनी पहिलं ऐकून सोडून दिलं. मी ठाण्यापाड्यात तो प्रोग्राम राबवला, आता ते मुलं जात आहेत दरवर्षी. कुठल्याच शाळेने मनावर घेतलं नाही, कोणी त्याला सिरियस घेतलं नाही, म्हणून त्यांनी पाठवले नाही. तुमच्यामधलं आपण ऐकणारा एक जरी मुलगा नाही, एक जरी मुलीने या लोकांचं ऐकलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या जीवनाला वेगळी कलाटणी 100% मिळेल. तुमच्या जीवनात विकास 100% होईल, 100% होईल. विचार करा, 70 वर्षाचा व्यक्ती एवढा लांबून येतो, त्यांना इच्छा आहे तुम्हाला मार्गदर्शन करायची, तर तुम्ही किती स्ट्रॉंग असले पाहिजे. एवढा मोठा माणूस आला आहे, तुमचं जे 15 वय आहे, माझं जे 40 वय आहे, त्यांचं माझ्याने डबल वय आहे, समजून घ्या. माझ्यापेक्षा 30 वर्षांनी 35 वर्षांनी पुढे आहेत ते. तर माझ्यापेक्षा 4 गोष्टी त्यांना चांगल्याच माहीत असतील, आणि चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे, वेगवेगळ्या पदांवर. तर थोडंसं सिरियस घ्या, मनावर घ्या. थोडं व्यस्त असेल आपल्याला रविवारचा कार्यक्रम यावर्षी थोडंसं काय झालं आमचं, यावर्षी खूप लोड असल्यामुळे, खूप धावपळ असल्यामुळे यावर्षी रविवारचा कार्यक्रम आमचा रेग्युलर होत नाही आहे. आणि शिरसगाव थोडीशी कोपऱ्यात शाळा आहे, ठाणापाड्याला रस्त्यावर कोणी पण लगेच येऊन जायचं. शिरसगावला थोडंसं कोपऱ्यात असल्यामुळे आणि आमचा एक थोडासा प्रपंच वाढला. आम्ही जेव्हा नवरा बायको जेव्हा मुलं वाढायला होते ते आम्ही फार जोमाने काम करायचो. मॅडम सगळं तिकडचं पाहून घ्यायचे. आता थोडंसं मुलं बाळ आहेत, त्यांची धावपळ होत असते, मॅडमलाही थोडासा त्रास होऊन जातो. कोणी आला तर त्याला आपण जेवू घातलं पाहिजे. आलेला जो आपल्याकडे आपण म्हणतो ना, देव वगैरे काही मानत नाही, पण लोक म्हणतात ना, अतिथी देवो भव, अतिथी देवो भव. जो येणारा पाहुणा असतो तोच खरा देव आहे आपल्याकडे. तो जर तृप्त झाला आपल्याकडे 2 तास खाऊन, तर 100% त्याचा आपल्याला परतफेड मिळते. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे त्या 12-14 वर्षातला. तुम्ही जितकं चांगलं कराल तितकं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. शेतामध्ये ऊस पेरला ना, ऊसच लागेल, त्याला कारले लागणार नाही. ऊस पेरला ना, ऊसच लागेल. गोरवास किंवा
म्हणून गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. वाघमारे साहेबांच्या संदर्भात जेवढं सांगायचं म्हटलं तर शब्द अपुरे पडतात. खूप मोठं काम त्यांचं चाललं आहे. त्यांचे बरेच व्हिडिओ पाहत असतो, आरोग्याच्या बाबतीत पाहत असतो, कृषीच्या बाबतीत पाहत असतो आणि नेहमी उत्साही दिसतात ते मला. कधी कधी त्यांनी फोन केला ना, मला कंटाळा येऊन जातो की साहेबांना आता कसं उत्तर द्यायचं. मी 2-2 दिवसांनी त्यांना रिप्लाय देतो. मागे त्यांनी मेसेज केलेला, मी 2 दिवसांनी रिप्लाय दिला, कारण की बरेच काम असतात. म्हणून या ठिकाणी रविवारच्या केशरी प्रोग्रामला त्यांना बोलवलं आहे. आपल्यासोबत ते बलशाली भारत मातेची निर्मिती 2047 पर्यंत 15 ऑगस्ट त्यांनी शपथ घेतलेली आहे की बलशाली भारत आला पाहिजे. आणि बलशाली भारत केव्हा होईल? जेव्हा तुम्ही येणाऱ्या काळातले नागरिक आहेत, आमचे दिवस चालले आता, तुम्ही जेव्हा स्ट्रॉंग होणार तेव्हा तो बलशाली भारत तयार आहे. आणि तुम्ही चोर उचलके लपलेखोर दारुडे नशेबाज असे जर तुम्ही झाले तर भारत कसा बलशाली होईल? म्हणून आजची जी दुसरी पिढी आहे शिकणारी, ती स्ट्रॉंग झाली पाहिजे. त्यांचा हेतू काय आहे? विद्यार्थी जर मजबूत झाला, आता शिकणारा विद्यार्थी, तो भारताला बलशाली व्हायला वेळ लागणार नाही. मग ते शिक्षणाच्या माध्यमातून असो, कृषीच्या माध्यमातून असो, आरोग्य पण असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. तर थोडंसं सिरियस घ्या. साहेबांना काही प्रश्न असतील तुम्ही सगळ्यांनी विचारायचे. 1 महिना तुम्ही बसले नाही रविवारी, 1 महिन्यानंतर रविवारचा कार्यक्रम आहे. मग जेव्हा बोर होतं नाही का, तेव्हा तुम्हाला एखादा विषय आवडत नाही, तेव्हा तुम्ही तो मनापासून जेव्हा बसत नाही, मनापासून जर बसलं, मनामध्ये जर प्रश्न असले, मनामध्ये कुतूहलता असली पाहिजे नेमका काय कार्यक्रम चालला आहे, मी इथं का बसतोय, मला ऐकायची गरज आहे का मी रिकामा बसतोय. तुम्ही बोर कधी होतात नाही का? आपण पहिली ते चौकी का बसवत नाही साहेब? ते 400 पोरं आम्ही तिथे पाठवून गेले बरं का. दोघं शाळेचे मला वाटतं 400 ते 450 पोरं आहेत, ते तिथे बसवले आहेत आम्ही. ते बसवत नाही आम्ही पहिली ते चौकी. जे फक्त 5वी तर 9वीचे आहेत. बरोबर. काहीच्या मुलांचा क्लास चालू आहे, काही 10वीचे मुलं. म्हणून थोडंसं आम्ही स्कॉलरशिपची परीक्षा असल्यामुळे काही मुलं स्कॉलरशिपला बसते 5वी आणि 8वी. त्यामुळे थोडीशी संख्या कमी दिसते. एका आमचा हॉल पूर्ण भरलेला असतो. म्हणजे तुमचं जर जायला नको की सर सारखा 800 मुलं आहेत, 800 मुलं आहेत. बरेच मुलं परीक्षेला गेलेले आहेत, पहिले चौथी मुले बसलेले आहेत. हे जेवढे काय आहे तुम्हाला, आमची मुलं तशी खूप गुणी आहेत सर. आमची मुलं आता स्पोर्ट्समध्ये पुढे जात आहेत, चित्रकलेत पुढे जात आहेत. अबॅकसमध्ये आमची मुलं आता ट्रेनिंग घेत आहेत. सगळ्या गोष्टी स्वतः करतात. थोडंसं आमचं नियोजन कमी पडतं, आमचं लक्ष कमी पडतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यापर्यंत माहिती राहत नाही. पण मुलं आमचे सगळे गुणी मुलं आहेत. पालक पण इतके छान आहेत आमचे पालक. तुम्हाला सांगतो मी, पालक आमचं इतका गरीब पालक आहे, पैशाने बरं का. आमचा इतका स्वभावाने गरीब पालक आहे की तो बिचारा या मुलांसाठी काही करायला तयार होतो. मुलांनी फक्त थोडं लक्षात घेतलं पाहिजे की शाळा आपल्यासाठी, आपल्याला बरोबर होण्यासाठी आज तुमचे समोर ठेवा की तुमची प्रगती झाली राहणार नाही. वाघारे साहेब पासून लगेच निघाले, त्यांना पुढचे प्रोग्राम तुमचे 1 तास ते चर्चा करणार आहे, भाषण करणार नाही, तुमच्याशी संवाद साधणार. एक माहिती तिथे देवा, एक माहिती देऊ द्या. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न पण विचारा. या ठिकाणी ते आले, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सरांचं तुम्ही आज नावसुद्धा विचारलं नाही. सरांना स्पेशली बोलवायचे म्हणून मी त्यांना नावं विचारलं आणि त्यांना बोललो की तुम्ही बोला म्हणून. त्यांना 100% त्यांना हजर करणार आहे की एक रविवार तुम्ही या किंवा 8 दिवस आम्हाला द्या. आमचे 50 मुलं तुम्हाला देतो 8-15 दिवस आणि त्यांना इंग्लिश शिकवा. असे जर चांगले चांगले लोक जुळत गेले तर नक्कीच आपली शाळा पुढे जाईल. नाव रुपाबाई, नावापेक्षा तुम्ही बोलेवा हे महत्त्वाचं आहे. मी या ठिकाणी देतो मी तुम्हाला साहेबांना विनंती करतो की त्यांच्या आजच्या रविवारला हक्काचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बलशाली भारताची निर्मिती कशी होईल या संदर्भात तुमच्याशी मी तुम्ही सांगणारे, तुमच्याशी बोलणार आहे. त्यांना विनंती करतो की त्या यांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या बालगोपाळांशी संवाद साधावा. मुख्यकर साहेबांना 3 मिनटं द्या फक्त. ते ओळख करतात मुलांशी. नाही ऐका ना. हो हो, काय असतं तुम्हीच म्हणता अतिथी देवो भव. चला सकाळ टाळी 1, 2 आणि आपल्या आईजवळ गेली, आईचं दर्शन घेतलं आणि आईचा पदर डोक्यावर घेतला आणि सांगितलं
आई आज तुझा विवेकानंद त्रिखंडाचा स्वामीला म्हणजे आईवडिलांना विसरणार असे विवेकानंद आत्ता शिवजयंती झाली छत्रपती शिवराय होते की हुचिमिंदा हॅलो असे छत्रपती शिवाजी महाराज होते की व्हिएतनामसारखा देश ज्या देशामध्ये शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी शिवाजी महाराज अमेरिकेला त्यांनी हरवलं त्यावेळेस त्यांना विचारलं नावाचा त्यांना विचारलं की तुम्ही अमेरिकेसारख्या भारत देशामध्ये छोट्याशा देशात हरवलं त्यांनी सांगितलं की शिवरायांचं लिटरली आमच्याकडून आणि म्हणून आम्ही त्या अमेरिकेला हरवू शकतो शिवाजी महाराज आमच्या इथे जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं असं म्हणणारे गोष्टी मिळतात आणि शेवटी गोष्टी समाधी तिथं जेव्हा मिळाला त्यावेळेस त्या समाधी लिहिलेली की शिवरायांचा एक मावळा निर्दिष्ट झाला म्हणजे जग जिंकणारी लोक मानतो मी 4 धाम मानतो माझं पहिलं धाम मी मला छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगायला बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी राज्य आणि जर देशावर देशाचं चालवायचं असेल तर प्रत्येक सुरक्षित व्यवस्था आज स्त्रियांसाठी समाजसेवा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आज तुम्ही आम्ही जे मुक्तपणे बोलू शकतो त्या देशाच्या मुंगीपासून तर हत्तीपर्यंत असणाऱ्या प्रत्येक जीवाला कायद्यानं जे संरक्षण दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेने दिलं आणि 4थं काम आहे की शाहू महाराज असे एक राजे होते की ज्यांनी दीन गरीब लोकांपर्यंत काय केलं आपलं केलं गंगाराम मावा नावाचा एक हरिजन समाजाचा माणूस त्यांचा शिष्य होता आणि त्याला सांगितलं हॉटेल का आणि त्या हॉटेलमध्ये ते रोज चहा प्यायला जायचे म्हणजे उद्योजक विकास कसा असावा हे शाहू महाराजांनी सांगितलं महात्मा ज्योतिराव फुलेंचं जर पाहिलं तर शिक्षणाची कवाडं त्यांनी दरवाजे उघडून दिली आणि अनेक मोठ्या लोकांचा विरोध उघडून दिला आणि खरं शिक्षण त्यांनी समाजासाठी आपल्या बायकोला सावित्रीला स्वतः शाळा काढली आणि त्या मुलींची पहिली शाळा काढून विडेवाड्यामध्ये पुण्याला त्यांनी शिक्षण दिलं म्हणजे ही माझी मी 4 धाम यात्रा जर करायची म्हणलं तर हे माझे जीवनातले 4 धाम ती सासू त्याच्या बाजूला तिची सून आहे मुलींनो लक्ष द्या विशेष करून मुलींनो आता या बेबीने आपल्याला सासू दाखवली सून दाखवली त्याच्या बाजूला ती नात आहे पोपटी ड्रेसवाली दिसतं हां आणि वर बघा सेलिब्रिटी म्हणजे सिनेमाची हिरोईन आहे हेमांगी सोलंकी दिसते का सिनेमाच्या हिरोईनसारखी दिसते ती तर बेबींनो आणि मुलींनो ही एकच स्त्री आहे तिचं वजन 88 किलो होतं तिला BP शुगर अनेक व्याधी होत्या आणि हा डाएट जेव्हा तिने सुरू केला तर 3 महिन्यानंतर तिचं सौंदर्य वाढलं तिचे सर्व आजार नष्ट झाले मग याच्यापासून मुली काय शिकतील तर हे क्रीम लावू दे ते क्रीम लावू दे ते पावडर लावू दे त्याची गरज नाही जेव्हा तुम्ही हा आहार सुरू करता तुमचं सौंदर्य अधिक चांगलं वाढतं आला का मॅडम हा मुद्दा लक्षात तुमच्या एक बस इकडे तर आपण आता कॅन्सरची 2 मिनिटाची क्लिप ऐकू आणि हे विद्यार्थ्याचं वय आहे की त्याला प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं जो तो चांगल्या गोष्टी सांगत राहतो मात्र ही एक भारत मातेची अशी महान विद्या आहे आणि आज सरपंच साहेब संपूर्ण देश अस्वस्थ आहे कशामुळे अस्वस्थ आहे तर लोकांमध्ये श्रद्धा आणि विश्वास जर आपण निर्माण केला आज 100पैकी 10 लोक ब्लड प्रेशर आणि डायबिटीसनी परेशान आहेत पूर्वी बघा कॉलरा TB यांनी लोक मरत आता हार्ट अटॅक स्ट्रोक डायबिटीसनी 100पैकी 25 लोक मरतात आणि हे जर कंट्रोल नाही झालं तर 1947 साली 85 लोक मरणार आहेत
हार्ट अटॅक आला, डायबिटीसचा स्ट्रोक आला. आणि भारतमाता एवढी महान आहे, तिच्या विद्या इतक्या महान आहेत. आता ही जी मुलं योगास आपले ते आनापान ध्यान करत होते, तर मी तुम्हा लोकांना ती जी क्लिप आहे की तिहार जेलमधले कैदी सुधारतात, म्हणजे कुठलंही औषध न घेता फक्त ध्यानाच्या माध्यमातून ते चोर दरोडेखोर जे बिचारे गुन्हेगार आहेत ते वाहल्यासारखे वाल्मिकी रामायणचे होतात. तसंच भारतमातेची ही अशी एक महान विद्या आहे. यावर फक्त काय श्रद्धा आणि निष्ठा ठेवावी लागतं. आणि हा जो दिनक्रम आहे तो जेव्हा 7 दिवस तुम्ही स्वअनुभव घेता, आणि माझी तर प्रेमाने ते जे दुसरे साहेब तुमच्या शेजारी बसले त्यांना विनंती आहे की तुम्ही खरोखर लातूरला जा. आणि आता आपलं वय गेलं जिभेचे चोचले करायचे, तिथं 7 दिवस शिक्षण घ्या. आणि एका 3 महिन्यात हा जयद्रथ हा सूर्य तुमच्यासमोरच आहे. ती जी बाई आहे जाडी जाडी, ती सासू सून नात आणि ती सिनेमाची हिरोईन, तिची शेवटची 35 सेकंदाची क्लिप तुम्हाला ऐकवीन. ती म्हणते मी काहीच केलं नाही, कुठल्या गोळ्याही घेतल्या नाहीत, फक्त ही थेरपी फॉलो केली आणि चांगली झाली. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी हा नंबर दिलेला आहे माझा सर्वांना. तुमचं कर्तव्य काय, तुमचं नाशिक जिल्हा किंवा पूर्ण महाराष्ट्रात कोण्या नातेवाईकाला कॅन्सर, BP, डायबिटीस, हे फर्टिलिटी काही जरी व्याधी असली तर त्यांना सांगा आमच्याकडे शिक्षक आले होते, त्यांनी 7 दिवसाचं ट्रेनिंग सांगितलं, तर आपण त्यांना व्हॉट्सअप करून पुढचं शिबिर कुठं आहे ते विचारून तिथे जाऊ. आणि मग हळूहळू हा जो तुमचा गुलाबी शर्टवाला साहेब बसलेले आहेत हे स्वतः ते मोबाईलमध्ये शोधू शकतात की कुठं शिबिर आहेत काय आहेत, किंवा मागे ज्या टीचर मॅडम बसल्या त्या सांगू शकतात. मॅडम ते ॲप वगैरे आहे, या सरांनी डाउनलोड केलं, या सरांकडनं शिकून घ्या आम्ही जाण्यापूर्वी. म्हणजे काय होईल की हे जे अरुण बागले साहेब आहेत हे अत्यंत शुभशकुनी आहेत. 3 वर्षापूर्वी मी जेव्हा ध्यान शिकून गेलो, 20 शाळांमध्ये ध्यान शिकवलं, नंतर मग ते बंद पडलं. आता का बंद पडलं तो वादाचा विषय आहे, परंतु या माणसाने ते जिवंत ठेवलं. आणि म्हणून आता जरी ते अरुण बागले इथे नसले तरी त्यांच्यावर अशी श्रद्धा आणि निष्ठा आहे की या परिसरातले जास्तीत जास्त लोक ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, नपुसकता आहे, पोरं बाळं होत नाहीत, सोरायसिस आहे, कॅन्सर आहे, तर ते अशा शिबिरांना पाठवतील. हा मुद्दा लक्षात आला. तर आता आपण विद्यार्थी मित्रांनो, मी प्रश्न विचारणार एकाएकाला, थोडक्यात कहाणी सांगतो. ही 6500 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रनी ही तप सेवा सुमिरन विद्येचा शोध लावला आणि ती लक्ष्मणाला शिकवली. त्याच्या 2500 वर्षानंतर शंकरजींनी पार्वती माईला ती विद्या शिकवली आणि पार्वती मा बोलली की शंकरजी ही खूप चांगली विद्या आहे, ही मानव जातीला कल्याणासाठी द्या. आणि मग जेव्हा लिपी तयार झाली अबकड, तेव्हा गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित्र मानसमध्ये 1574 लिहिली. साहेब तुम्ही सिरियसली ऐका. मग आता ही हिंदू धर्माची असेल तर ही कुठल्या धर्माची नाही. समजा मी मुसलमान आहो तर 1 महिना जे रोजा करतो त्याच्यामध्ये माझी तब्येत चांगली होती. मी समजा बुद्ध आहो तर मी जे 4 महिने बुद्ध वर्षावास करतो त्याच्यात माझी प्रकृती निरोगी होतं. मी समजा ख्रिश्चन आहो तर 15 दिवस बघा ख्रिश्चन लोकांचे चॅरिटी उपवास असतात, त्याच्यात माझी प्रकृती चांगली होतं. समजा मी शीख आहो तर शीख लोकांचे 10 दिवसाचे शीख बंद उपवास असतात. नाही तर आपलं काय होतं, अरे रे 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 ती रामाची विद्या आहे, आपण शीख लोक आपण नाही करायची. तर तसं न करता आजार कुठल्या जातीचा नसतो, धर्माचा नसतो, तर मानव कल्याणाची ही विद्या आहे. आणि 7 दिवस शिकून यायचं म्हणजे आपल्याला 7व्याच दिवशी त्याचे थोडे थोडे परिणाम दिसतात. आता पुढचा महत्त्वाचा भाग आहे का, 1924 साली एक बद्रीनारायण त्रिपाठी नावाचा मुलगा गंगा किनारी योगासनं करायचा आणि तो देव वगैरे विश्वास ठेवत नव्हता, नास्तिक होता.
आणि त्याचे गुरुजी बोलले तुझी आतमधली नस फाटली योगासन करताना, आतमध्ये तुझं रक्त फाटलेलं आहे, तू मरशील 8 दिवसात. तरी मी काही देवावर भरोसा ठेवत नाही, पण जिवंत राहिलो तर मानव जातीसाठी काहीतरी चांगलं काम करेल. तो पुढे जिवंत राहिला आणि 5 तत्वांवर ही विद्या आधारित आहे. आता शांतपणे ऐका, ते 5 तत्व मी मुलांना विचारणार. ती 5 तत्व आहेत. जेवणात शक्ती नाही. 5 तत्व कुठले आहेत? जेवणात शक्ती नाही. तुम्ही का हो काय थापा मारता? तर आपले पंतप्रधान 15-15 दिवस पाण्यावरच राहतात, माहीत आहे ना, आठवतं ना सर्वांना. तर तुम्हाला जेव्हा हे जे साहेब जेव्हा हे साधना करतील, पुढे 9 दिवसाचा उपवासला जातील, तेव्हा खरंच दुपारी मी 1 ग्लास लिंबू पाणी पितो, रात्री 1 ग्लास, मला भूक लागत नाही. दुसरं तत्व आहे औषधीमध्ये आरोग्य नाही. कारण औषधीत जर आरोग्य असलं तर रात्रंदिवस ब्लड प्रेशर, डायबिटीस, कॅन्सर याचं औषध घ्यायचं कामच नसतं पडलं, टेम्पररी रिलीफ आहे. तिसरं पैशामध्ये सुख नाही. मी काय आपण फक्त पैशांमुळे वस्तू घेऊ शकतो, सुख मिळेलच गॅरंटी नाही. चौथं पुस्तकामध्ये माहिती आहे, ज्ञान नाही. पुस्तकात काय आहे? माहिती आहे, ज्ञान नाही. मग आता याचं उदाहरण काय? तर राष्ट्रपती मॅडमला पहिल्या वर्षी त्यात आल्या तेव्हा लोक म्हणत, पोलीस लोक, मॅडम आपल्याला जेलची संख्या खूप वाढवायची आहे, जेलची संख्या खूप वाढवायची आहे, खूप कैदी झाले. कारण त्यांच्याकडे कागद होते, 2 लाखाचे 4 लाख कैदी झाले. मॅडम बोलली थोडीशी स्वतःमध्ये आत्म्यात शोधा, माणुसकी जागृत करा. मी संथाल जातीचे आदिवासी आणि लोक 50 रुपये देऊ शकत नाहीत, किती? आणि म्हणून ते बिचारे जेलमध्ये आहेत, 20-20 वर्ष झाले. म्हणजे तिला काय होतं? ज्ञान होतं. यांना काय होतं? पुस्तकी ज्ञान होतं. आणि 5वा आहे की रक्तनात्यामध्ये कर्तव्य आहे, प्रेम नाही. जो उठला तो काय करतो? अरे कमवू दे, माझे पोरं, माझे नातू, माझ्या 7 पिढ्या, 7 पिढ्यांसाठी कमवायलाच पाहिजे. पण जेव्हा आपला श्वास बंद होतो तर तेच पोरं, बाळं, मुलं मुली भांडणं सुरू करतात, हे वावर तुझं, हे घर माझं, ते माझं. म्हणून आपण जर लोकांसाठी काम केलं, ईश्वराला जागृत केलं तर समाज चांगला होईल. तर अशा रीतीनं 1966 साली ही विद्या उत्तर प्रदेशच्या अधिवेशनात सांगितल्या गेली. 2013 साली आपलं मध्य प्रदेश जे आहे तिथल्या राज्यपालांनी सर्व आमदारांना ही विद्या शिकवली. आणि ते बघा माझं बोर्ड दाखवलेलं आहे. तिथले सर्व आमदार लोक शिकले आणि त्यांनी सर्व जनतेला माहिती दिली. परंतु 2013ला यूट्यूब नव्हतं, याचं भारतभर ती पसरली असती. आणि म्हणून तुम्हा सुशिक्षित लोकांचं, सरपंचांचं कर्तव्य काय आहे? आमदाराकडे गेले, खासदाराकडे गेले की साहेब संसदमध्ये ही विद्या लावा ना, म्हणजे सारा देशभर जाईल. आला तुम्हाला तुमची भूमिका लक्षात? जरी तुम्ही छोटे असलात, म्हणायला काही लागत नाही. खासदार तुमच्याकडे मतं मागायला येतात, सांगा त्यांना. तर अशा रीतीनं ही विद्या जेव्हा आता तुमच्या आमच्या लक्षात येईल तेव्हा काय होईल? निश्चितच तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्हाला कुठला रोग होणार नाही. आणि साहेब लोक, मी माझंच उदाहरण सांगतो. मी जेव्हा 5 वर्षापूर्वी, हा मला एवढं मोठं पोट होतं, मी 30 गोळ्या घ्यायचा, ब्लड प्रेशरच्या, डायबिटीसच्या आणि किडनीच्या. आणि मी म्हणायचं मी तर पटकन एखाद्या अटॅकमध्ये मरून जाईल. पण माझा लोकांमध्ये जीव गुंततो आणि भारत मातेला वाटतं की हा माणूस चांगला आहे सर्वांना माहिती द्यायला. आणि मला या विद्येचा रस्ता दाखवला. एका 6 महिन्यात मी बघा नॉर्मल झालो. म्हटलं अरे एवढी महान विद्या ही जर भारताच्या 150 कोटी लोकांपर्यंत पोहोचली, जगाचं कल्याण होईल. आणि म्हणून तुम्ही सरपंच मंडळी, टीचर मॅडम, सुशिक्षित मुलं, सर्वांचं आपलं कर्तव्य आहे की आपण ही माहिती एकमेकाला द्या आणि लोकांना दुःखमुक्त करा. आपण म्हणतो 5 लाख रुपये विम्याचे मिळतात, आम्हाला काही गरज नाही. मी कालच माझ्या आईला दवाखान्यात घेऊन गेलो, तो डॉक्टरने तसं नाही साहेब, तुमची आई जर का ॲक्सिडेंट झाली तर 5 लाख देऊ, असं आले गेले नाही देत.
तर या ठिकाणी मी आरोग्याचा जो मुख्य प्रश्न आहे तो विषय क्रमांक 1 थांबवतो आणि आता मुलांना आपण प्रश्न विचारू, त्यांनी उत्तर द्यायचे आहे. राग तू उभी, ते समोर केस केलेली मुलगी, तू उभी राहा, सांग बरं 5 कुठली तत्त्व आहेत, त्यातलं एक तत्त्व सांग. बागले सर एखाद्या मुलीला उठवा, तिला विचारा बरं, कोणत्याही मुलीला उठवा, बेबी मी 5 तत्त्व सांगितलेत, कुठले 5 तत्त्व होती ती? मुलाला विचारून बघा एखाद्या. पाच तत्व सांगितलीत मी. मुला तू उभा राहा रे. हा चौकडीचं शर्ट उभा राहा. हां सांग. हां अधिक आठवते का? दुसरं आठवतं? हां काय म्हणते? नातेवाईकात प्रेम नाही. हां ठीक आहे. हां खूप चांगली गोष्ट. भरपूर टाळ्या वाजवा, वाजवा टाळ्या. बघा जेव्हा मी तुमच्यासाठी आलो, तुमच्या शेजारी पाजारी जेव्हा दिनदुखी लोक असतील तर त्यांना सांगा की 3 ते 9 एप्रिल लातूरला शिबिर आहे, त्याचा खर्च आहे 5,000 रुपये. तुम्हाला 7 दिवस खाऊ घालणं, राहणं, सर्व शिकवणं. नाशिकला जर मी रात्रभर एखाद्या लॉजवर थांबलो, सर किती रुपये खर्च येतो? किमान 1,000 ते 2,000 रुपये खर्च येतो. मग मी जर त्या लॉजमध्ये 7 दिवस दिवसातून 5 वेळा खाणार आणि राहणार, तो किती खर्च होईल? लाखभर तरी होईल. म्हणजे हे जे शिबिरं असतात सर, हे अरुण बागले साहेबांसारखे धर्मवान लोक आपली वर्गणी, त्याची वर्गणी, त्या पाटलाची वर्गणी, त्या आमदाराची वर्गणी करून असं आयोजन करतात आणि लोकांकडून 2,000 ते 5,000 फक्त थोडंसं मूल्य घेतात आणि ते भागवतात. तर हा पहिला विषय लक्षात आला का? आणि याच्यामुळे 15 ऑगस्ट 2047 रोजी एकही व्याधी असलेला व्यक्ती राहू शकत नाही. आता वेळेअभावी तुमची एकाग्रता होत नाही. ज्याची पाठ 4-4 ठिकाणी तुटली ते माणसंसुद्धा चांगली होतात. आणि गायनिक आजार असो, मायग्रेन असो, गर्भाशयाचे आजार असो, मी तुम्हाला क्लिप पाठवीन, तुम्ही लोक घरी या क्लिप ऐका. मुलांना ऐकवा विशेष करून, कारण आज सर्वीकडे तीच समस्या सुरू झालेली आहे. आपण आता दुसरा विषय घेणार आणि तो विषय आहे ऐका सर, एकरभर, 2 एकर, 3 एकर ज्याच्या वडिलाकडे शेती आहे, करा बरं हातवर. ज्याच्या घरी वावर आहे, शेती आहे, असे लोक हातवर करा. सर तुमच्या भाषेत सांगा बरं. हात धरू नका. ज्यांच्याकडे शेती आहे, आपल्याकडे शेती आहे ना, त्यांनी हात वरी करा सगळ्यांनी. हां बोलू नका. चला आता हात खाली करा. जवळपास सर्वांच्याचकडे शेती आहे. आता मी तुम्हाला डोळे बंद करा आणि ही कथा ऐका. तुम्हाला मी पद्मश्री मिळालेले सुभाष पाळेकर यांनी असा शोध लावला की समजा तुम्ही 5 गोण्या 10 गोण्या खत शेतीमध्ये टाकत असाल तर ते टाकायची आवश्यकता नाही. सर तुम्ही स्टेजवरचे ऐका ना, तुम्ही स्टेजवरची माणसं पण गंभीरपणे ऐका, कारण याच्यामध्ये आदिवासी समाजाचा फार मोठा सहभाग आहे आणि तुम्ही आदिवासी समाजामार्फत राज्यभर जनजागृती करू शकता. सुभाष पाळेकर हा बेलोरा अमरावतीचा मुलगा, तो कृषी कॉलेजमध्ये शिकायला गेला आणि 4 वर्षापैकी 3 वर्ष शिकलासुद्धा. त्याच वेळेस तो धारणीच्या अमरावतीच्या जंगलामध्ये जायचा. कुठं जायचा?
धारणीच्या जंगलात. आणि ते जंगल त्याच्याशी बोलायचं. ते म्हणायचं की सुभाष, तू जे शिक्षण घेत आहेस तर तुम्ही लोक पोटॅश, युरिया, फॉस्फेट, काय पालाश काय काय टाकता, तरी तुमची नापिकी होते, शेतं कडक होतात. आणि माझं जंगल बघ, माझं जंगल जे आहे इथं कुठलंच खत नाही, इथं कुठलंच कीटकनाशक नाही. आणि तू एखादं पान रोगिष्ट असलं दाखव मला. लक्षात आलं का? आता प्रत्यक्ष बोलत म्हणजे त्याला अनुभव म्हणतात, अनुभूती म्हणतात. तुम्ही मंदिरात जाता, देवा मला पास कर, देवा मला पास कर. देव बोलतो का? नाही. पण जर तुम्हाला चांगले पर्सेंटेज भेटले, बाई देव प्रसन्न झाला, तर मग हा सुभाष पाळेकर प्रिन्सिपल साहेबाकडे आला आणि बोलला की सर, हे तर जंगल माझ्याशी असं असं बोलतं, आपल्या जमिनीत काय दोष आहे? आणि मग ते प्रिन्सिपल बोलले, मला गळ्यात जे मागच्या लोकांनी शिकवलं ते मी शिकवतो, मला याच्या पुढे काही माहीत नाही. आणि मग त्या सुभाष पाळेकरनी 14व्या वर्गाचं कृषी कॉलेज सोडून दिलं. हे म्हणे तुम्ही खोटं शिकवता. बघा, इतका निर्भय मनुष्य, 170 देश बदलवण्यासाठी एकच मनुष्य पुरेसा आहे. तुम्ही माझ्या सोबतीला 400-500 लोक तरी आहात. आणि मग त्या माणसाने काय केलं, त्याचे वडील म्हण की बाबा आपल्याला काय करावं लागतं, तू ग्रॅज्युएट हो, आपले मंत्री लोक नाते काय तुला कुलगुरू करू, यू करू. नाही 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 म्हणजे खोटं शिकवतात, असं शिक्षण नको. आणि 30 वर्ष घनघोर तपश्चर्या केली. किती वर्ष? त्याच्याकरता स्वतःचं 10 एकर शेत विकलं. त्यांनी काय केलं, जे त्याचं शेत होतं तर 1-1 गुंठ्याचे प्लॉट केले. मग एका याच्यात 1 बंडी शेणखत, दुसऱ्यात 2 बंडी, तिसऱ्यात 4 बंडी, तिसऱ्यात 10 बैलगाड्या खत, एका 1 गुंठ्यामध्ये 5 किलो युरिया, दुसऱ्यात 10 किलो, तिसऱ्यात 20 किलो युरिया. आणि असं जेव्हा 30 वर्ष संशोधन केलं तर त्यांनी 5 सिद्धांत काढले. आणि ते सिद्धांत कशाच्या आधारे काढले की ही जी जंगल होतं, या जंगलने त्याला उत्तर दिलं की बघ सुभाष, तुम्ही लोकांनी काय केलं, रासायनिक खत टाकून आणि कीटकनाशक टाकून तुमची शेती निर्जीव केली. बघा, शांतपणे ऐका. जंगल त्या सुभाष पाळेकरला काय बोललं, तुम्ही रासायनिक खत आणि कीटकनाशक टाकून शेती निर्जीव केली. आता माझ्या जंगलात काय म्हणे, धारणीच्या जंगलात माझ्या झाडाच्या मुळांशी बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत. काय आहेत? बॅक्टेरिया, जीवाणू आहेत. आणि मी जेव्हा दिवसभर साखर तयार करतो तर 10% हिस्सा त्या बॅक्टेरियांना पाठवतो. मग ते बॅक्टेरिया खातात आणि मला फॉस्फरस, नायट्रेट, युरिया हे वातावरणातून शोषून देतात. लक्षात आला का हा मुद्दा? आणि म्हणून म्हणे माझ्याकडे खताची गरज नाही. आता सर्वजण टाळ्या वाजवा. आपले राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब यांनी इकडे बघ, आचार्य देवव्रत साहेबांनी याच्यावर कठीण अभ्यास केला. आणि त्यांनी हिसारमध्ये त्यांच्या सायंटिस्टला विचारलं की का रे बाबा, 1 ग्राम निर्जीव शेतीमध्ये किती जीवाणू असतात? तर ते बोलले 600 लाख. मुलींनो गंभीरपणे ऐका, तू केस नको हे करू ग, इकडं ऐक. 1 ग्राम निर्जीव मातीमध्ये 600 लाख जीवाणू असतात जे झाडांना उपयोगी आहेत. पण ती जेव्हा जीवामृत, घनजीवामृत, वापसा आच्छादन पद्धतीनं 7 वर्षानं जमीन सजीव होतं तर 1 ग्राममध्ये किती जीवाणू तयार होतात? 161 कोटी. चला म्हणा माझ्यासोबत, निर्जीव शेतीमध्ये 1 ग्राम मातीत 600 लाख झाडाला उपयोगी
जीवाणू असतात. आपले राज्यपाल साहेब यांनी जेव्हा 5 वर्षामध्ये जीवामृत, घनजीवामृत, वापसा, आच्छादन पद्धतीने जमीन सजीव केली, तेव्हा 1 ग्राम सजीव मातीमध्ये 161 कोटी जीवाणू असतात. म्हणजे अंदाजे 300 पट. हां, थांबा आता. सर, तुम्हा लोकांना समजलं का? स्टेजवरच्या लोकांना? कारण तुम्हाला पुढे विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, या शेतकऱ्यांना शिकवायचं आहे, सांगायचं आहे. आणि मग हे जीवामृत, घनजीवामृत हे काय आहे? तर जीवामृत म्हणजे 200 लिटरचा ड्राम घ्या, त्याच्यामध्ये 12 किलो शेण टाका, 4 किलो गूळ टाका, 4 किलो बेसन, आणि ह्या जंगलातली जे माती आहे जिथं कीटकनाशक आणि रसायन टाकलेलं नाही, ओलसर 2 आंजोळ्या जमीन आपली ती माती टाका. तर 4-5 दिवसामध्ये ते विरजन तयार होतं आणि ते 200 लिटर लिक्विड 1 एकर शेतीमध्ये सोडायचं. तर अशा रीतीनं या आता माझ्यासोबत पुन्हा म्हणा, आमचे माननीय राज्यपाल साहेब यांनी प्राकृतिक कृषीने 200 एकर जमीन सजीव करून जनतेला आदर्श घालून दिला. कारण आपण काय म्हणतो, नाही शक्यच नाही, नाही शक्यच नाही. तर ह्या थोडक्यात तुमच्या लेव्हलला मी सुभाष पाळेकरांची गोष्ट सांगितली. म्हणजे राज्यपाल जर 200 एकर जमीन बिन खताची करू शकले, बिन कीटकनाशकची, तर साहेब तुमच्याकडे समजा 5 एकर जमीन आहे, तर तुम्ही भलेही 10 गुंठे 5 गुंठे ते जमीन तशा रीतीनं केली तर 5 वर्षात ते बिना खताची चांगली सुपीक होतं. आणि आता हे जे शिक्षण आहे, मॅडम लोक आणि तुम्ही लोक, 20 एप्रिल ते 27 एप्रिल शिर्डीला सुभाष पाळेकरचं ट्रेनिंग आहे. तुमच्या गावातले गुणवान मुलं, विद्यार्थी, शेतकरी यांना पाठवा. कारण सर्वांना एकदम समजेल असं नाही, ते गावात गोष्टी सांगतील, समजावून सांगतील. अशा रीतीनं जो शेतीचा भाग आहे तो थोडक्यात मी सांगितला. भाग तुम्हाला सांगण्याची फार अशी गरज नाही. सर इकडे लक्ष द्या, शेवटचे 2 मिनटं फक्त. तुम्ही लोक नियमितपणे ध्यान करता ना, आणि त्याच्यामध्ये मित्र उपक्रमची क्लिप पण बरेचदा ऐकली असेल. ऐकली का सर? मॅडम यांना पुन्हा एकदा ऐकलं की 10 मिनटं जे आहेत विद्यार्थ्यांना काय काय फायदे आहेत, काय काय हे आहे. तर त्याच्यामध्ये एक शिक्षक सांगतात की मुलं आता चोऱ्याही करत नाही आणि ग्राउंडमध्ये पडलेली वस्तू HMच्या ऑफिसमध्ये आणून देतात. म्हणजेच हा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा तो मैत्रिणीचा खून करणार नाही, आत्महत्या करणार नाही, किंवा UPSC MPSC पास झालं म्हणून निराश होणार नाही. तो कष्टवादी चांगला भारतीय नागरिक होईल. तर अशा रीतीनं मंडळी हो, मी थोडक्यातच तुमच्या बुद्धीनुसार हे विषय अत्यंत सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारावे लागतील. 10 प्रश्न झाल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही, तोपर्यंत मग इथंच बसून राहावं लागेल. काहीही प्रश्न विचारा, ध्यानावर विचारा, सुभाष पाळेकरवर विचारा, की आरोग्यावर विचारा. चला विचारा. चला विचारा ना. 10 प्रश्न विचारल्याशिवाय तुमची सुट्टी होणार नाही. कागदावर लिहून पाठवा. जर तुम्हाला लाज वाटत असेल ना, कागदावर लिहून पाठवा. जे काही शंका आहे मराठीत लिहून पाठवा.
मॅडम तुम्ही जाऊन त्यांना प्रमोट करा बरं. म्हणजे काय प्रश्न विचारत ते पण सांगा, कागदावर पाठवा. काही प्रश्न विचारू शकतात तुम्ही, मुलांच्याकडून घ्या. आमची हे धनकरी माता ही आज आई नाचले गेलेली आहे. हां. तर कमीत कमी 100पैकी 90% ही तिची नासधूस झालेली आहे जमिनीची. जमिनीची. ती आज आता त्या ठिकाणी सेंद्रिय खतं 90% वापरतात आणि रासायनिक खतं फक्त 10% वापरतात. त्याच्यामुळं ह्या जमिनीची दुष्पणा झालेली आहे ती ह्या पुरावर तो परिणाम होतो. म्हणून त्याची धूप कशी थांबावी आणि जमीनची दुरुस्त कशी व्हावी याच्यासाठी बचत व्हावी याची माहिती थोडीशी आम्हाला. हां, ऐका ना, सरांनी प्रश्न काय केला म्हणजे मला जे समजलं ते सरांचं म्हणणं आहे की आम्ही रासायनिक खतं कमीत कमी वापरतो किंवा वापरतच नाही, त्याच्याऐवजी शेणखत वगैरे जे आहे सेंद्रिय खतं वापरतो. तर साहेब हाच एक चमत्कार आहे की सुभाष पाळेकर शिकवतात की शेतीला खताची गरजच नाही. कारण 3 लाख वर्षापूर्वी शेती असो की मनुष्य असो त्यावेळेस की रासायनिक खतं नव्हते, शेणखतं नव्हते, औषधही नव्हते. मग हे पद्धत काय आहे तर म्हणून थोडक्यात मी सांगितलं की ओलसर मातीमध्ये 1 ग्राममध्ये 161 कोटी जीवाणू असतात. पण आपण रासायनिक खेती हे टाकून ते मरण पावले. आता तुम्हाला म्हणजे एक व्यवस्थित समजा कोणी माहिती दिली नाही, शेणखत टाकतं ते वाईट नाही, परंतु जे तुमचं शेणखत ते बरंचसं वाया जात आहे म्हणजे कसं हे तुम्हाला समजून घ्यायला तुम्ही खरोखर सुभाष पाळेकरचं जे 22 एप्रिल ते 27 एप्रिल शिर्डीला ट्रेनिंग आहे आणि त्याचा खर्च फक्त 2000 रुपये आहे. तर तुम्ही गावातले 4-5 गुणवान लोक घ्या, मग ते सुभाष पाळेकर गुरुजी समजावून सांगतात की तुम्ही हे जे 1 एकराला 5 बंड्या 10 बंड्या शेणखत टाकता याची गरज नाही, उलट त्याच्यामुळे ते जमीन अधिक खराब होते. मग ते जे जीवामृत सांगतात जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष क्लिपवर अभ्यास करणार, आता या पोरांनी तुमचा जो नंबर दिला तर तो तुम्ही जेव्हा व्यवस्थित ते वाचाल तर 12 किलो शेण, 200 लिटर पाणी, 4 किलो गूळ, 4 किलो बेसन याचं मिक्सचर करून आणि जी जुनी बांधावरची माती आहे जिथं रासायनिक खत किंवा कीटकनाशक टाकलेलं नाही तर ते पाणी जेव्हा 1 एकरला आपण सोडतो एका महिन्यात तर ती जीवाणू पुन्हा तयार होतात. तर असं 5-6 महिने ते पाणी दिलं की ते जमीन सजीव होते. पण या क्रियेला 4-5 वर्ष लागतात आणि म्हणून त्याच्यावर दुसरे उपाय काय आहेत की कुठलंही पीक निघालं की वरचं जे हे आहे भुसा किंवा ते जाळू नका, साफ करू नका, त्याच्यावर पडू द्या, त्यालाच काय म्हणतात आच्छादन. तसंच आपण काय करतो, आता बीजबाई आणली की कुठलं रासायनिक औषध लावतो दुसऱ्या दिवशी शेतात पेरतो, त्याच्याऐवजी घनबीजामृत ते शिकवतात. आणि खरोखर तुम्ही गुणवान आहात, तुम्ही 4-5 गुणवान लोक घेऊन त्या याला जा. ते सुभाष पाळेकर एवढे चांगले आहेत की तुम्ही लोकांनी गावात जर प्रयत्न केले सामूहिक तर गावात येऊन तुम्हाला ते शिकवतात. आणि अशा रीतीनं भलाही 10 वर्ष लागतील, परंतु तुम्ही म्हणाल की अरे चमत्कारच आहे, आम्हाला तर म्हणजे गाईचं किंवा कुठलं शेणखत टाकायची पण गरज नाही. आणि एक गाय असली तर 30 एकर शेतीला ते जीवामृत पुरवू शकतो. विद्यार्थ्यांनो साहेबांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी जोरदार. अतिशय चांगल्यांनी प्रश्न विचारला. चला आता दुसरा कोणी प्रश्न विचारा किंवा तुम्ही विचारू शकता. सर आपल्या ह्या जमिनीत जे आता जे हां तणनाशक इतर गोष्टी ज्या टाकलेल्या आहेत आणि तिकून ज्या दिलेल्या आहेत कृषीवाल्यांनी सगळ्यांनी, त्याच्यापासून आमच्या ह्या पृथ्वीवर जी गाय आहे आणि तिच्यापासून हा सगळा व्यवहार चाललेला आहे, तो आज त्या गायींना त्रास, गुरांना त्रास होऊन राहिला.
का होऊ राहिला त्याच्यापासून खत निर्माण केलं म्हणजे तर आजार निर्माण झाला कोणाला गाईला. त्याच्यामुळे ही याची माहिती थोडी द्या. मुलांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. साहेब याच्या पुढची गोष्ट आहे का, पंजाबमध्ये नवीन जन्म दिलेल्या 105 स्त्रियांच्या दुधाची तपासणी केली तर त्याच्यामध्ये डिटर्जंट, साबण, जहेर सर्व होतं. कारण या शेतीच्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत जात आहे. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारत प्राकृतिक कृषी से ही स्कीम काढली. जेव्हा तुमच्यासारखे सुजाण नागरिक पुढे येतील आणि तुमचं शंका हे बघा, मी आज 5 वर्ष झाले स्वतःला माझं आयुष्य वाहून घेतलं आणि सुभाष पाळेकरचे मी रात्रंदिवस त्या क्लिप ऐकतो आणि क्लिप ऐकून त्या सांगायचा प्रयत्न करतो. तर सर, बागले सर, माझी विनंती आहे की तुम्ही साहेबासारखे 4-5 गुणवान माणसं शिर्डीला सुभाष पाळेकरांचा प्रोग्राम आहे 20 एप्रिलला, जरूर पाठवा. जर काही आपल्या आदिवासी फंडमध्ये किंवा लोकप्रतिनिधींकडे काही मदत मिळाली असेल तर ती मिळवून द्या. कारण अशी माणसं लाखात एक आहेत आणि याची समाजाला गरज आहे. चला मुलं, आता मुलांमध्ये प्रश्न विचारा. तुमच्या वतीने 2 प्रश्न साहेबांनी विचारले. यांनी 8 प्रश्न विचारल्याशिवाय ये रे. हां, रासायनिक शेती, सेंद्रिय शेती याच्यात काय फरक आहे? हां, ऐका ना, याने प्रश्न विचारला की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती याच्यात काय फरक आहे. तर मला असं वाटतं मी बरोबर असेल की नाही हे सर सांगतील. रासायनिक शेती म्हणजे माझ्याकडे समजा 5 एकर शेत आहे तर मी वर्षाला 5, 10, 15 पोती युरिया, फॉस्फेट, पालाश टाकतो. आणि सेंद्रिय शेती म्हणजे मी हे रासायनिक खत टाकत नाही, परंतु त्या 5 एकरला 5 म्हणा, 10 म्हणा, 15 म्हणा बैलगाड्या शेणखत टाकतो. बरोबर आहे का सर माझं म्हणणं? आणि फवारे जे कीटकनाशक वापरत नाही आणि आता रासायनिक शेतीत मी काय करतो, रासायनिक शेती खत टाकतो, त्याच्यासोबत कीटकनाशक वगैरे असे उपयोगात आणतो. आणि आता यांनी प्रश्न केला की गोमूत्र वगैरेचे फवारे देतो. तर साहेब त्याला ब्रह्मास्त्र, दशपर्णी असं म्हणतात. तर ते सुभाष पाळेकर काय करतात, सिस्टमॅटिक सर्व शिकवतात. आणि तुम्ही जिज्ञासू आहात म्हणून सांगतो, मी गुजरातला जेव्हा गेलो तर तिथल्या 12 कृषी विद्यापीठांनी जे हे खोटं शिक्षण आहे ते बंद केलं आणि आता हे जे प्राकृतिक कृषीचं खरं शिक्षण चालू केलं. म्हणजे पहा, आज 80 वर्ष आपल्याला हे सर्व खोटं शिकवलं गेलं आणि म्हणून आपण काय केलं, 14 कोटी हेक्टर आपली जमीन नष्ट केली. आणि म्हणूनच मी ते एक अभियान घेतलं की म्हटलं एकदाच जन्म येतो, चला ते अभियान घ्या. चला 3-4 प्रश्न झाले, 3 प्रश्न झाले. तुझा काय प्रश्न आहे रे, सांग. 4था प्रश्न विचार, काही विचार, बोल. सेंद्रिय शेती काय असते? हां, याचं म्हणणं आहे सेंद्रिय शेतीचं जर उत्पन्न आपण केलं हां, तर या जी लोकसंख्या जास्त आहे त्यांना ते अन्न पुरेल का? अतिशय चांगला प्रश्न आहे. आता गंमत पहा, सरकारची अशी मजबुरी झाली की जी लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळेस फक्त 30 कोटी होती ती आज 150 कोटी झाली. आणि आपण बरेचदा ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती म्हणतो, तर ते पूर्ण शक्य नाही. साहेब ऐका, अतिशय चांगल्या पोराने प्रश्न केला की आता तुम्ही सेंद्रिय शेती करता, एका एकरला 10-15 बैलगाड्या शेणखत वापरता, तर ते साऱ्या जमिनीला पुरू शकत नाही. आणि म्हणून सुभाष पाळेकरने जो शोध लावला की एक गाय 30 एकर तिचं खत पुरतं. ते कसं पुरतं, काय पुरतं, तिथं अभ्यास केल्यावर लक्षात येतं चांगलं. आणि मग पुढे भारताची त्याच्यात आत्मनिर्भर शेतीची हे होईल. आणि अजून एकदा टाळ्या वाजवा मुलांना. मी बघा, मी किंवा हे साहेब काळाच्या आम्ही 50 वर्ष पुढे गेलेलो आहोत.
किंवा ह्या मुलांनी जो प्रश्न विचारला तो सुद्धा कसा आहे काळाच्या 25 वर्ष पुढचा. तर ह्या आता आणि तुम्हाला आजच नोकऱ्या लागणार काय? तुम्ही 10-15 वर्षांनी शेती करणार, काही नोकरी करणार, काही धंदा करणार आणि तीच आपली तयारी असतं. तर तुम्ही जिज्ञासा निर्माण करा. आतापर्यंत 4 प्रश्न झाले, अजून 6 प्रश्न बाकी आहेत. या मुलींच्याकडून काही प्रश्न येऊ द्या. काय असतं मुलींच्या बाबतीत बोलायला थोडा संकोच वाटतो. प्रश्न विचारल्याशिवाय सुटका नाही आहे. आता बरं मीच विचारतो, आता तुम्ही मुली आहात, तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट म्हाताऱ्या होणार का? की तुमचं लग्न होईल, पोरं बाळं होतील, मग सुना येतील, सासू येतील, नातवंड येतील, मग तुम्ही म्हाताऱ्या व्हाल. बरोबर आहे ना? हे तर मान्य आहे ना? आज मुलींच्या काय काय समस्या आहेत. आपण शहरात गेलो की सर्वीकडेच त्या आता बोर्डावरच लागलेल्या आहेत. PCOD, PCOS, नंतर गर्भधारणा न होणं. कोर्टामध्ये एका जिल्ह्यात हजार मुला-मुलींचे घटस्फोट. म्हणजे ज्या गोष्टी पहिल्या आपल्याला बोलायला लाज वाटते वडिलांसमोर किंवा समाजात, त्या आता खुलेआम झाल्या. कोर्ट म्हणतं या मुलामध्ये सेक्सची कमी आहे, तू मुली घटस्फोट घे. आणि जेव्हा तुम्ही ही विद्या सुरू करता तर मी तुम्हाला छोट्या 2-3 गोष्टी सांगतो. मॅडम लोक तुम्ही गंभीरपणे मुलींना वर्गात सांगा. मॅडम ऐका ना, पंकज अग्रवाल मॅडम अमरावती, तिच्या गर्भाशयात दरवर्षी गाठ तयार व्हायची आणि 43 वर्षी डॉक्टर बोलला मुली 10वी गाठ जर काढली तर तो अपंग होशील. या विद्येमध्ये ती आली, ती आत्महत्या करणार होती, पण माझ्यासारखा तिचा एक मामा होता आणि आज ती ठणठणीत आहे. त्याची क्लिप मी तुम्हाला पाठवतो. मॅडम, जगातलं बेस्ट उदाहरण मी मोदींना धोरण करण्यासाठी पाठवलं. विडिशाला एका स्त्रीला 23व्या वर्षी डिलेवरी झाली. डॉक्टर बोलला आई आणि बाळ दोघंही मरणार, 1 जगलं तर भाग्य, 2 जगलं तर महाभाग्य. तर तो मुलगा मंदबुद्धीसारखा आहे. 37व्या वर्षी पुन्हा त्यांना बाळ झालं नाही आणि 37व्या वर्षी हे 11 वाजेपर्यंत उपाशी राहा, दिवसा गॅसवर न शिजवलेलं खा आणि रात्री शिजवलेलं अन्न खा. तर 44व्या वर्षी तिला गर्भधारणा झाली आणि डॉक्टर बोलला, खेड्याचे डॉक्टर ते प्रामाणिकाने इमानदार, अगं मुली तुझं वय 44 आहे, पहिली डिलिव्हरी मीच केली, पण आज तू 16 वर्षाच्या पोरीसारखी म्हणजे जवान आहेस आणि तू मुलं 48 वर्षाचा आहेस, परंतु 17 वर्षाच्या मुलासारखं तू जवान आहे आणि हा गर्भमन इतका मजबूत आणि चांगला की 10 मिनिटात डिलेवरी होईल आणि हा मुलगा खूप ब्रिलियंट होईल. तर मॅडम त्या मुलाचं नाव भरत आहे, तो 2020 साली जन्माला आला. त्याची मी क्लिप पाठवीन. फक्त त्या क्लिप कशा आहेत, आता मी 2 मिनटात सांगितलं, त्या अर्धा तास ऐकूनही तुम्हाला त्यात धड लक्षात येणार नाही म्हणून तो आशय सांगितला. 4थं, गीता सर्जने खामगावची मुलगी, ती वयाच्या 20व्या वर्षी आत्महत्या करणार होती. का? तर तिला एक रोग झाला होता, त्याचं नाव ऑटो इम्युन डिसीज. म्हणजे आपलं शरीर काय करतं, आपलंच दुश्मन बनतं. कधी आपल्या अंगावर TBचे लक्षणं, कधी टायफॉईडचे, कधी महारोगाचे, कधी कॅन्सरचे, खोटे आणि मग त्याला स्टिरॉइड द्यावं लागतात आणि तो व्यक्ती कंटाळतो आणि त्याला वाटते मेलेलं बरं. ती मुलगी आज ठणठणीत आहे. तुम्ही जर त्याला इकडे बोलावलं तुम्हाला ते भाषण द्यायला पण येईल. तर असे आणि याहीपेक्षा सुपर एक उदाहरण सांगतो. आणि त्या मुलीला आम्ही यूट्यूबवरची क्लिप कट करायला लावली. म्हटलं बाई उद्या तुझं लग्न नाही होणार, काढून टाकते क्लिप. त्या मुलीचं नाव पुष्पा शिंदे, परभणीची मुलगी. ती म्हणते मी कॉलेजला गेली, सायन्सचं पहिलं वर्ष, मला काही ते जमेना कॉलेज, आणि मला म्हणे माझी बुद्धी इतकी क्षीण झाली की लाल साडी घालू की पिवळी साडी घालू ते माझ्या लक्षात येईना. आणि मग म्हणे मला इलेक्ट्रिकचे शॉक देणं सुरू झाले. माझी मासिक पाळी कधी 6 महिन्यात यायची, मग 1 महिन्यात यायची, मग 1 आठवड्यात यायची. तर माझ्याकडे 3 मासिक पाळीचे डब्बे, 1 मेंटलचा डब्बा आणि 1 पेन किलरचा डब्बा. तर मी म्हणे आत्महत्या करायचं ठरवलं, पण माझ्या नशिबादी
ही आली साधना. आणि पुढच्या वर्षी मी आर्ट विषय घेतला आणि कॉलेजमध्ये गोल्ड मेडल आली. बघा ती कॉलेजमध्ये कशी झाली, गोल्ड मेडलमध्ये आली. म्हणजे ही विद्या जी आहे जेवढी आपण समजून घेऊ, जेवढी समजावून सांगू, तेवढं आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं. आर्य नावाचा मुलगा या साहेबांनी पाहिलेला आहे, किरण वाटारेंचा आर्य नावाचा मुलगा. तर तो म्हणतो की मी 20 दिवस फक्त ज्यूसवर होतो. पालकचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूस, बेलचा ज्यूस, तुळशीचा ज्यूस. आणि माझ्या कॉलेजमधली मुलं वडापाव खायचे, जेवण करायचे. पण म्हणे 20 दिवसांनी माझी एकाग्रता वाढली, अभ्यासशक्ती वाढली, स्मरणशक्ती वाढली. सर तुम्हाला आठवतं का आर्य नावाचा मुलगा किरण वाटारेंचा? तर अशा रीतीनं तुम्ही आता इथं शक्य नाही, पण जेव्हा 2 महिने घरी जाल तर तुम्हाला मी सर किती माझे पोस्टर आणा बरं, किती ए बेबी तिथे माझे पोस्टर घ्या सर्व. मी तुम्हाला एक पोस्टर दाखवतो. आता तुमच्या घरी काही मिक्सर नाही आणि प्रत्येकाने मग 2000 मिक्सर विकत घ्यायचे. अडचणीवर नेहमी मात करायची असतं. अगं सर्व पोस्टर आणलं, 10-12 पोस्टर आहेत वर ठेवलेले. त्याच्यामध्ये एक मुलगा ते आणि तो गठ्ठच घेऊन येतो. आणि तो गठ्ठच आणि 10-12 पोस्टर. आणि इकडे तो गवत खाणारा मुलगा कुठे आहे? हां, टाळ्या वाजवा या मुलाकडे बघून. दाखवा सर्व पोस्टर सर्वांना. आता प्रत्येकाच्या दाखवा असं फिरलं. प्रत्येकाच्या घरी काही मिक्सर नसतं आणि मग बाबा आम्हाला सांगितलं ज्यूस प्या, ज्यूस प्या. ज्यूस प्यायची गरज नाही. दाखवा या मुलांना, टीचर लोकांना दाखवा. तुम्ही साध्या इकडे तिकडे फिरत आहात, फक्त जहरीला पानं खाऊ नका. पालक, आंबा, तुळस, गवत बिंदास. नाही तेच पोस्टर आहे सर महत्त्वाचं. ते नाही तेच हेच पोस्टर. ते या मुलांनी काय केलं, ज्यूसच्या ऐवजी कठीण परिसर मार्ग सुचवला. वाजवा याच्याकडचं टाळ्या. म्हणजे तुम्ही इथे शाळेतसुद्धा असताना जे खाण्यालायक पानं आहेत, नाही तर जहरीलं पानं खा आणि डोक्याला सरांचा ताप करा. तर अशा रीतीनं परिसर मार्ग काढायचा असतो. सर 10 प्रश्न विचारायचे होते, जवळपास 6 झाले, पण आता मी थांबतो आणि बराच वेळ घेतला. आणि पुन्हा एकदा शेवटी सांगतो, माझा मोबाईल नंबर सर्वांनी ठेवा. तुमच्या शेजारी पाजारी आज नाही, मी 15-20 वर्ष नक्कीच मरणार नाही. कुणाला कॅन्सर, डायबिटीस, गायनिक आजार असतील मला व्हॉट्सअप करा की काका शिबिर कुठं आहे, माझ्या आत्याला पाठवायचं आहे, माझ्या काकूला पाठवायचं आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. भूक लागली ना, अजून भूक लागली का? खरंच तुमच्या झकास परिसराचा आमचा कार्यक्रम सुद्धा झकासच होता. ऐका बागले सर तुम्ही त्यावेळेस नव्हता. ही जी विद्या आहे, एका वर्षाच्या आत असं एक खेडं निवडा की मला व्याधीमुक्त, दवामुक्त खेडं करायचं आहे. आणि ही विद्या मी सांगितलं की बुद्धांची आहे, बुद्ध वर्षावास. ही ख्रिश्चनांची आहे, ख्रिश्चनचे उपवास. हिंदूंची नवरात्रनुसार, मुसलमानांची रोजेनुसार. त्यामुळे परिसरात जेवढे काही रोगी लोक असतील, व्याधी, त्यांना अशा शिबिरांना पाठवायला प्रोत्साहन द्या. या लोकांना ट्रेनिंग द्या. तुमचं भारत सरकारपर्यंत नाव निघेल. तसं तर याच प्रोजेक्टचं मी सर्व देशभर तुमची कीर्ती गातो. मात्र ही भविष्यात जबाबदारी आहे. आणि दुसरं एक संविधानची प्रत पुन्हा द्या. हे पुन्हा आल्यावर यांना देऊ नका. म्हणजे नाही माझं मन होईल बाबा, हे तुम्ही घेऊन जा, मी हे करतो. तुम्ही मग धीर आणि संयम ठेवा सर. आमची चर्चा काहीच झाली नाही खरं म्हणजे, जी चर्चा झाली
ठीक आहे, तर आता सर मुलांना टाळ्या वाजवा. ज्याप्रमाणे बागले साहेबांनी विद्यार्थ्यांमध्ये ध्यान आणलं, त्याप्रमाणे नागरिकांमध्ये ही व्याधीमुक्तीची माहिती आणतील आणि लोक व्याधीमुक्त करायला लागतील. माझ्या याच्यात आपल्या सर्वांचं शूटिंग आलं पाहिजे. सर हा कोणाला तरी कॅमेरा द्या. मागून घ्या. काही कटले तर कटले, काही जवळून घ्यायचे, काही लांबून घ्यायचे. बसायचे त्याच्याला व्यवस्थित बसा बरं. ताट बसा एकदम 10 मिनिटं क्लिप लावतो करा. एकदम 10 मिनिटं क्लिप लावतो करा.